2006 साली संघ मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड अबू सैफुल्ला याचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आलाय। त्या हल्ल्याचा कट रचणारा तब्बल 19 वर्षांनंतर तो ठार झाल्याने संघ परिवारात आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। संघ वर्तुळातून याचं स्वागत करण्यात येते। संघ मुख्यालयावरील तो हल्ला ज्यांनी प्रत्यक्षदर्शी बघितला त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। अबू सैफुल्ला याला जे आहे ते आता ठार करण्यात आलं आहे आणि जेव्हा संघ मुख्यालयावरती हल्ला झाला होता त्यावेळेस संघ परिसरामधील काही प्रत्यक्षदर्शी जे आहेत ते होते ते आपल्या सोबत आहेत। संदेश जे आहेत आपल्या सोबत 1 जून 2006 रोजी म्हणजे सकाळी 3:45च्या जवळपास जे आहे 4 अतिरेकी इथे आले होते आणि त्यांच्या पाठोपाठ म्हणजे आपले ATSची टीमचे अरविंद सराफ ते लीड करत होते ऑपरेशन, तेही मागे आले। त्यांनी मागपासून गोळीबारी सुरू केली। जवळपास 4-4:30 वाजेपर्यंत आम्हाला गोळ्याचा आवाज ऐकू येला। त्यावेळेला आमची झोप उडाली। आम्ही वरतून खालती बघितलं तर आम्हाला पोलिसाकडून इन्स्ट्रक्शन आले, तुम्ही लाईट्स बंद करून द्या, खालती होऊन जा, इथे ऑपरेशन गोळीबारी सुरू आहे, आतंकवादी हल्ला आहे। तर त्यावेळेस आम्ही तसं फॉलो केलं आणि खालती बघतो तर 2 इसमाचे जे म्हणजे ते पाकिस्तानचे आणि अफगाणिस्तानचे अतिरेकी ते होते, त्यांना ठार मारलं होतं आणि एकाला पकडलं होतं अजून। तर त्याला आपल्या गाडीमध्ये त्यांनी बसवलं, म्हणजे त्याने हँड ग्रेनेड काढला, त्याच्या हातातून हँड ग्रेनेड म्हणजे पिन त्याच्या तोंडात राहिली, त्यालाच म्हणजे त्या तोंडालाच शूट केलं मग त्याला। तर असं एकूण 4 लोक म्हणजे त्यांनी शांत केले म्हणजे इकडे, आणि एक भयाचं वातावरण निर्माण झाला होता। माणुसकीचे जो दुश्मन आहे म्हणजे त्यांना संपवलं, कोणीही संपवलं असेल तर एक चांगली दृष्टीने ते समाजाच्या दृष्टीने समजा आणि आमच्या संघाच्या दृष्टीने समजा अशा लोकांना संपवलंच पाहिजे। जो अबू सैफुल्ला आहे तो देखील ठार झाल्याची माहिती मिळाल्याने आता संघ परिवारामध्ये जे आहे ते आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।